आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील श्री संत ज्ञानराज आश्रम निकुंबे फाटा येथून निघालेली गांगेश्वर ते पंढरपूर पायी दिंडी भक्तिभावाच्या वातावरणात मार्गस्थ झाले आहे. वैकुंठवासी परमपूज्य नथुसिंग बाबा आळंदीकर यांच्या संकल्पातून सुरू झालेली ही दिंडी गेली तब्बल 45 वर्ष अखंड सुरू आहे. या दिंडीचे संस्थापक हरिभक्तपरायण जनार्दन स्वामी बोरिस्कर असून सध्या हरिभक्तपरायण खुमानसिंग महाराज बोरिस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे आयोजन केले जाते. दिंडीत नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, भजनकार आणि मृदंगाचार्य सहभागी झाले आहेत. महिला भजनी मंडळ, ज्ञानेश्वर भजनी मंडळ तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले आहेत. प्रवासादरम्यान दररोज भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आणि भारूड यासारखे भक्तिमय कार्यक्रम होणार आहेत. धुळे शहरात दिंडीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामनप्पा गवळी यांनी वारकऱ्यांचे स्वागत करून विठ्ठल भक्तांना शुभेच्छा दिल्या. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात, विठ्ठल नामाच्या गजरात ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने मार्गक्रमण करत आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे.